फॅन्सी डिश नाही पण चवीत राजेशाही, गावरान मसाले आणि घरगुती हात, परंपरेने जपलेली रक्ती मुंडी, अशीच चव जी पोट भरतेच पण मनही समाधानाने भरून टाकते। मुंडी भाजून कट करून घेतली, हे कुकर मध्ये आता शिजवून घेऊया। जीभ आहे ती मी पूर्ण ठेवलेली आहे, याचा आपण नंतर बघूया काय करायचं। रक्ती घेतली आणि भेजा, हे आपण 3 वेगवेगळ्या स्टेप मध्ये बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता रक्ती मुंडीचा मसाला बघूया। आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं याचा मसाला तयार करून घेऊया। आता रक्ती मुंडी तयार करून घेऊया। चॉप लसूण, चॉप कांदा भाजून घेऊया। कांदा भाजून घेतलाय, आता ऍड करूया टोमॅटो, टोमॅटो भाजून घेऊया। आता ऍड करूया रक्ती मी मिक्सरला ब्लेंड करून घेतली। रक्ती व्यवस्थित भाजून घेऊया, पाणी घेतलं थोडंसं। आता ड्राय मसाले बघूया। हळद, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर आणि मसाला चटणी मिक्स करून घेऊया। आता ऍड करूया रक्ती मुंडी मसाला, मसाला व्यवस्थित भाजून घेऊया। आता ऍड करूया मुंडी स्टॉक फक्त थोडासाच ऍड करायचा। स्टॉक मध्ये मसाला व्यवस्थित शिजवून घेऊया। मसाला शिजवून घेतलाय, ऍड करूया मीठ। आता ऍड करूया मुंडी कुकर मध्ये बॉईल करून घेतली। मुंडी शिजवताना रोजच्यापेक्षा 1 स्टेप पुढे शिजवायची। कोथिंबीर, मुंडीचा थिकनेसपणा या पद्धतीमध्ये ठेवायचा। रक्ती मुंडी तयार आहे। आता मुंडी रशासाठी लागणारा मसाला बघूया। जिरा, तीळ आणि खोबरं याचा वेगळा मसाला तयार करून घेऊया। आता मुंडी रस्सा तयार करून घेऊया। कांदा घेतलाय, कांदा भाजून घेऊया। टोमॅटो, आले लसूण पेस्ट। आता ड्राय मसाले बघूया। हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला, मसाला चटणी आणि मिरची पावडर मिक्स करून घेऊया। आता ऍड करूया मुंडी रश्श्याचा मसाला, मसाला कट सुटेपर्यंत भाजून घेऊया। मसाला भाजून घेतलाय, आता ऍड करूया मुंडी स्टॉक, ऍड करूया मीठ, कोथिंबीर। मुंडी रस्सा तयार आहे। आता भेजे फ्राय तयार करून घेऊया। कांदा भाजून घेऊया। टोमॅटो भाजून घेऊया। कांदा टोमॅटो भाजून घेतलंय, ऍड करूया आले लसूण पेस्ट भाजून घेऊया। आता ऍड करूया भेजा, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ड्राय मसाले बघूया। धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि मिरची पावडर मिक्स करून घेऊया। आता ऍड करूया जीभ मुंडीसोबतच बॉईल करून घेतली आणि त्यानंतर चॉपिंग करून घेतलेली आहे। मीठ घेतलंय। आता ऍड करूया बेसनमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय, मिक्स करून घेऊया। पाणी घेतलंय थोडंसं। कोथिंबीर, भेजा फ्राय तयार आहे। लवकरात लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली। अशाच सोप्या आणि सिंपल रेसिपीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका।